62 वर्ष 65 अलभ्यमानस्तनया पुत्र केशयतिरं लब्धोपि गर्भपातेन प्रसवेन च बाधते. हे 2-3 श्लोकामध्ये विषयामध्ये कसे दोष असतात. आत्माच अत्यंत प्रियतेचा काय आहे, मग त्याला शेषी असं म्हणतात. उपकारक जे पदार्थ असते त्यांना शेष म्हणायचं, आणि जे काय अनुपयोगी नाही, उपयोगी नाही, त्याला उपेक्ष असं म्हणायचं. आणि जे केवळ दुःखाला कारणीभूत असते त्याला द्वेष असं म्हणायचं. आहे का? दोन्ही उपकारक आणि उपकार. अन्न एकच आहे, शेष आहे ते आपल्याला उपकारक आहे. भोग निवृत्तीचं साधन कोण आहे, मग ते उपकारक आहे. आपण त्याचा स्वीकार का करतो, भुकेला ते सहाय्य करणार आहे, त्याला शेष म्हणायचं. आणि भोग निवृत्ती याला काय म्हणायचं, शेषी म्हणायचं. बरं, आपण एक कल्पना करा, त्याच्यामध्ये काही जेवणामध्ये मीठ असेल, चटणी असेल, ते उपेक्ष आहे. वाढली काय आणि श्रीखंड नाही वाढली काही ते. गवत वगैरे आपण पाय देऊन जातो ना, मग त्याला उपेक्ष म्हणायचं. काय म्हणायचं, टाकाऊ ज्याला म्हणत. आणि मध्यंतरी साप दिसला तर तो द्वेष आहे, मग त्याच्या जवळून जातं, सगळं बाजूला जातं. 4 प्रकार पडत असतात, शेषी, शेष, उपेक्ष आणि आत्मा शेषी आहे. त्याला हे सारे हे उपकारक आहे. त्याच्याकरता वादी आणि शिष्य याच्यामध्ये वाद चाललेला आहे. गुरुजींनी सांगितलं आत्माच अत्यंत प्रियतेचा काय आहे, विषय आहे. बरं का, स्त्री पुत्र देखील प्रियतेचे विषय नाही. तेव्हा वादी म्हणतो बरं का, स्त्री पुत्र हे प्रियतेचा काय विषय आहे. आणि शिष्य म्हणतो, कारण गुरुजीने सांगितलेलं आहे प्रियम त्वाम रोक्षते, ज्याला तो प्रिय म्हणतो ते तुला रडवायला काय होईल. मग गुरुजीने म्हटलं कसं, त्याच्याकरता 2 प्रकार, वादी आणि शिष्य. वादी म्हणतो प्रियाचे आत्म्यापेक्षा अत्यंत प्रियाचा, आणि शिष्य त्याच्यातले दोष पाहतो. काय पाहतो, पुत्रचा आत्मा आहे असं, सुखाचा विषय आहे असं वादी म्हणतो. आणि गुरुजीने सांगितलं प्रियम त्वाम, तुला रडवेल. ज्या अर्थी गुरुजी म्हणतात तुला रडवेल, त्या अर्थी त्याच्यामध्ये दोष असले, कोणते दोष आहे, विवेकाने जाणणं. कशाने जाणणं, ज्ञानामुळे माणसाला कळत असे. ज्ञान समज. जेवायला बसलाय, खरंच वारकरी जेवायला बसला, मग लाडू काढली बाबा, तर जेवणारा चाणाक्ष होता, त्याच्यात लाडू होता आणि त्याच्यावर आलेली मुंगी काय कणकाल्याबरोबर काय झाली ती. बरं, तर शेजारचा माणूस म्हणायला लागला, म्हणला का हो तुमच्या लाडू आणि आमच्या लाडू काही फरक आहे का. तर म्हणला कुठला फरक आहे, कसलाही फरक. म्हटलं फरक आहे की बघा. म्हणलं तर आमच्या लाडूवर ते माशी घेऊन बसते, आणि तुमच्या लाडूवर काय बसत नाही. म्हटलं बरोबर आहे बाई, माशीसुद्धा हुशार आहे. तर मग त्याला कळून बघा म्हटलं तो कण पडलेला आहे, त्या कणाला खाताबरोबर माशी काय पडली, मुंगी मरून पडली. म्हणलं मग तुमच्या लाडूत काय असलं पाहिजे, बीज दिसत असतं का, विवेकाने जाणायचं. म्हटलं बरोबर आहे, तो खातो का तो. दोषाचं दर्शन कोणाच्या द्वारा होते, विवेकाच्या. म्हणून शिष्य जो आहे तो विवेकाने दोष पाहतो. आणि वादी जो आहे त्याला सडसकट. राजहंस आणि बगळ्याच्यात कोणता फरक आहे, बगळा कसा दिसतो, राजहंस आहे सालाच्या वेळेला बरोबर सारखा चालतो, उडाच्या वेळेला सुद्धा कसं राहतं. लोकांना असं वाटते बगळा राजहंसच आहे, पण एका परीक्षेमध्ये त्याचं सगळं पितळ उघडं पडलं. कोणत्या वेळेला
शिरंजीर विवेकित. दूध आणि पाणी एकत्रित केल्यानंतर त्याला निवड करता येत नाही. राजहंस काय करतो, दूध ग्रहण करतो, पाणी टाकतो, आणि बकरा काय करतो, दोन्ही पिऊन टाकतो. जाऊ दे, तसं जाऊ दे. वादी आणि प्रतिवादी त्याच्याकरता मी चाललेलं आहे. तर दोष कसे पाहतो त्याच्याकरता 65वा श्लोक. अलभ्यमानस्तनया पितरवेशेप्चिरम लब्धव्य गर्भपातेन प्रसवेनच बाधते. अलभ्यमान सत्तनया, लग्न झाले पण काय होत नाही, मुलगा. अलभ्यमान तनया, तनया म्हणजे मुलगा. म्हातारपण व्हायला लागलं, आपलं जास्त नको आहे, सांसारिक लोकांचा हे बरं आहे आपलं हे सर्व. ते जावे त्याच्या वंशात. एवढा मोठा दशरथ राजा, काय संपत्ती आहे, बरं सगळं काय आहे, पण मुलगा नाही ना. पुत्रहीनस्य मे राज्य, सर्व दुःख आहे कल्व आहे. राजा निराश होऊन बसलेला होता. वशिष्ठाने विचारलं, म्हणलं निराश का? म्हणलं हे राष्ट्र सगळं खायला धावतं. म्हणलं एवढी संपत्ती आहे, मनासारखं कुटुंब आहे, पण कशाची उणीव होती? संसारातला एक दोष सगळं सुख वजा करून टाकतो. त्याला काय कर, आणि परिणाम असा होतो आत्महत्या करण्याकरता का, असं आहे सगळं संसारातलं गणित आहे. म्हणून अलप्य महान असताना म्हणजे मुलगा नाही, सारखे त्या माणसापेक्षा बाईला जास्त त्रास असतो असं म्हणतात बघा. कारण ती इतर बायामध्ये कधी बाकीच्या बाईला कोणाला 2 पोरं, कोणाला 3 पोरं, आणि मुसलमानांची असेल 5. मुसलमानाला बंधन नाही. हिंदूची संख्या काय होणार, कमी होणार, आणि त्यांची संख्या काय, बहुमताचा कायदा. त्यांचा बहुमत झालं तर राष्ट्र कोणाचं, त्यांचं विना. तुम्ही पहा की आपलं काही कोणाचं टिकावणार नाही. त्यांची संपत्ती जास्त, त्यांचे लोक जास्त ना, तिथं त्यांचाच कॅन्डिडेट निवडून येतो. काशीला सुद्धा एवढी मोठी काशी पण आमदार कोणा घेतला, जे कोणतं एक गाव आहे काय, संभाजीनगर. नाही, मुसलमानाची वस्ती जास्त असली म्हणजे कोण निवडून येतो, मालेगाव. मग राज्य कोणाचं, एक कीर्तनात नाही सांगायचं. जाऊ द्या. मग कशा करता हे चाललेलं आहे. दुःख कसं असते विवेकी पुरुषा. पितरावर प्रेषयचिरम. एकाच माणसाला पाहिजे, ज्याला मूल नसेल त्याला तर दुःख आहेच आहे, बाईलाही काय आहे, पण घराण्यातल्या सगळ्या माणसाला काय असते. बरं गर्भ राहिला, लब्धोपी गर्भपात आहे ना, तर टिकला पाहिजे. ती सगळी जबाबदारी सांभाळ, लेकराची ही तन्वाई सांभाळावं लागतं आहे. एखादी बाई आणखी कोणाच्या घरी घेतली, चहा जर प्यायचा असला मग ते गरम चहा पिते का 3 वेळा फुका मारतात. बाईला विचारलं 3 वेळा, ते म्हणलं आतल्या गर्भाला काय होईल, इथून सांभाळावं लागते. म्हणून आईचे खरे उपकार कोणाचे, ऐशी कळवळ्याची. निर्धोबी गर्भपात आहे ना, प्रसव बायावरती सुद्धा ते मरणाचं संकट आहे का. पोरा आडवा आलं तर येताची जाड मान तुझी, नाकान तुझ्याने हे दुःख आहे. जमलं तर जमलं, नाही तर बाई जाते आणि मुलंही जाते. जात असे रोग वगैरे आधी कळ जन्माला येतं, आंधळे जन्माला येते, पांगळे जन्माला येते. जावे त्याच्या वंश
बरं, कुमाराची मूर्खता. बरं, आल्याबरोबर रोग असेल तर एक 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 दोषाचा प्रकार इथं समजा. कुमाराची मूर्खता आहे. मुलाले आले पाहिजे, गुणवान निघालं पाहिजे, काय निघालं पाहिजे, जेणेकरून कीर्ती काय होईल, वाढेल. नाही तर मग मूर्ख. म्हणलं का गंगूबाई तुमचा मुलगा असा असा. म्हटलं का आमचा मुलगा चांगला आहे की. अहो म्हणलं तुमचा मुलगा लग्नाला आला आणि एकाची म्हणायला लागले, एक चप्पल ठेवली, एक चिपटी घेऊन गेला. म्हटलं काय झालं, एकच चप्पल ठेवली. मग त्या ऐकणाऱ्या बाईला दुःख वाटत असते का सुख वाटत असते. असं मुलगा चांगल्या प्रकारे पास झाला तर आईला काय होतं, आणि नाही तर आपलं कार्ट आईला सांगतो शाळेत जातो, काही नाही कुठे खेळत असतो. उपनिषद विद्वत्त मानुद्वाहास्य पंडित आहे. उपनिषद झाल्यानंतर त्याने वेदविद्या ग्रहण केली पाहिजे. विद्वत्त मानुद्वाहास्य पंडित आहे. पुढे एवढ्यावर काम भागत नाही. वेदविद्या संपादन केलं तसं लग्न झालं पाहिजे. काय झालं, एक 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 अलीकडचा काळ वाईट आहे. पुढे नुसतं लग्न होऊन काम मागतं का, त्याला ज्ञान झालं पाहिजे, पंडित झाला पाहिजे. पंडित आहे पूर्वीचा काळ. येऊनच पर्वत आहे. आणि जर बलात्कार करत असेल तर आईची किंमत जाते, वडिलाची किंमत जाते, गावाची सुद्धा काय जाते. ते लोक म्हणत असतात, म्हणलं बघा बरं हा चोराचा गाव आहे, कोणाचा गाव आहे, साधा प्रवास करू नका, सावधगिरीने काय करा. मग कोणाची कीर्ती गेली सगळी गावाची. परत 12 दे दारिद्र्यांच्या कुटुंबीना 18-20 दारिद्र्य असेल तर दिवाळीचा सण आलेला आहे, पोरगा म्हणतो बाबा फटाके आणायचे आहे, आणि बापाचं पाकिट आहे पण पाकिटात काय नाही, फुकट फटाके मिळते का, मुलाची इच्छा पूर्ण करता येत. दारिद्र्यासारखं गरिबीसारखं जगामध्ये काय नाही. प्राप्ती कमी खर्च एक 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 पितृ दुःखस्य. बरं का, दुःख सन्ना असतो. मग पत्राधिकाऱ्या मुलांना किती दुःख होत असते ते सांगता येत नाही. बरं आहे, काय सांगता येत नाही. एखादी घटना घडली किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा झाला आणि त्याच्यामध्ये कर्ता पुरुष काय केला, मुलगा गेला. मग आई वडिलाला जावे त्याच्या वंश सांभाळलं तर सांभाळलं तर आई वडील आत्महत्या करतात. आत्महत्येचं कारण कोणतं आहे, ॲक्सिडेंट आहे. हे सगळे दोष विवेकाच्या द्वारा शिष्य काय करतो पाहतो. म्हणून विवेच्य पुत्रादो प्रीतिम त्यक्त्वा निजात्मने अनिश्चित्य परमां प्रीतितमा निशम. एवं विवेच्य पुत्र म्हणून संसारावरती असलेलं प्रेम झडझडवून बहिला आणि जिया पाविषयी अभ्यंग. म्हणून एवं विवेच्य पुत्रादो प्रीती, पुत्राधिकावरचं प्रेम टाकावं. नावडे जनधन विषय तो निजात्मने अनिश्चित परमां प्रति विक्षित. खऱ्या प्रीतीचा प्रेमाचा विषय जर कोण असेल तो परमात्माचा आहे. परमात्मा केलीच करून जरी ते शुद्ध असले तरी ते अत्यंत कल्याण करू शकत. हे दोष तुमच्याकडे ना 13व्या अध्यायामध्ये आपला प्रश्न केला, विवेकी पुरुष दोषाचं कसं चिंतन करतो आणि अविवेकी पुरुष कसा राहणार. तुम्हाला हे दिला होता प्रश्न आहे. मग जास्त वर्णन करण्याचं काम नाही. आता होऊन गेला आहे. अधिक विचार आहे, त्याचा विचार कधी करू.